Good morning all of you. Very warm welcome to DTC. बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये ब्लड कोॲग्युलेशन हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. आपण पाहिलं होतं की हायर ऑर्गॅनिझम्स मध्ये महत्त्वाचे दोन बॉडी फ्लुइड प्रेझेंट आहेत आणि त्यामध्ये ब्लड आणि लिम्फ असे दोन फ्लुइड आपण पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितले होते. त्यापैकी ब्लड आपण कंप्लीट केलेला आहे. ब्लड मध्ये आपण काय डिस्कस केलं बाळांनो, तर आपण प्लाझ्मा पाहिलाय, त्यानंतर आरबीसी, त्यानंतर डब्ल्यूबीसी, त्यानंतर प्लेटलेट, त्यानंतर एबीओ ब्लड ग्रुपिंग, त्यानंतर आरएच ब्लड ग्रुपिंग आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण ब्लड क्लॉटिंग हा टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे. बरोबर. आजच्या लेक्चर मध्ये आपण बॉडी मधलं नंतर जे आपण फ्लुइड म्हणलं होतं की लिम्फ हे एक महत्त्वाचं फ्लुइड प्रेझेंट आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण लिम्फ बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर बाळांनो, माझ्या लेक्चरचा आजचा टॉपिक आहे लिम्फ. मी लिम्फ म्हणजे काय आणि लिम्फला आपण काय म्हणतो तर लक्षात ठेवायचंय. लिम्फ म्हणजे टिश्यू फ्लुइड. लिम्फलाच आपण काय म्हणू शकतो तर लिम्फला आपण टिश्यू फ्लुइड म्हणतो. लक्षात घ्यायचंय, लिम्फला आपण काय म्हणतो तर टिश्यू फ्लुइड. म्हणून मी पहिला पॉइंट असा लिहितो की लिम्फ म्हणजे काय तर लिम्फ ऑल्सो कॉल्ड टिश्यू फ्लुइड. लिम्फला काय म्हणणार आहेत बाळांनो आपण, टिश्यू फ्लुइड, किंवा यालाच बाळांनो आपण दुसरं नाव देतो और इंटरस्टिशियल फ्लुइड. इंटरस्टिशियम याचा अर्थ आहे फ्लुइड. म्हणजे लिम्फचं एक नाव आहे टिश्यू फ्लुइड आणि दुसरं नाव आहे इंटरस्टिशियल फ्लुइड. इंटरस्टिशियल फ्लुइड लक्षात ठेवायचंय. म्हणजे लिम्फचे तीन नावं लक्षात आले तुम्हाला. लिम्फ ऑल्सो कॉल्ड टिश्यू फ्लुइड और इंटरस्टिशियल फ्लुइड हे लक्षात येणं आवश्यक आहे. आता जस्ट तुम्हाला समजण्यासाठी मी इथं कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो की अशा प्रकारे समजा एक आपल्याकडे ब्लड वेसल आहे आणि या ब्लड वेसलला मी म्हणत आहे कॅपिलरी. आता ब्लड वेसल मध्ये आर्टरी आहेत, फेन आहेत, कॅपिलरीज आहेत. तर असं कन्सिडर करू की ही एक कॅपिलरी आहे, कॅपिलरी. आणि कॅपिलरीच्या दोन्ही बाजूला काय प्रेझेंट आहे तर कॅपिलरीच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे इथं आपण कन्सिडर करू हे टिश्यू प्रेझेंट आहे. ओके, टिश्यू प्रेझेंट आहे म्हणजे एक प्रकारच्या आपण इथं सेल रिप्रेझेंट करू. हे काय आहेत, सर्व सेल आहेत. बरोबर. याच्या बाजूला पण आपण काही सेल रिप्रेझेंट करू आणि सेलच्या ज्या सेल आहेत या सेलच्या मधून ही कॅपिलरी रन करते असं कन्सिडर करू आपण. ह्या काय आहेत बाळांनो, ह्या सगळ्या सेल आहेत. आणि ग्रुप ऑफ सेल म्हणजे काय आहे तर याला आपण टिश्यू म्हणतो. आणि या टिश्यू पेसेस मधून ही एक कॅपिलरी रन झालेली आहे असं कन्सिडर करू आपण. या काय आहेत तर टिश्यू आहेत. टिश्यू म्हणजे काय, ग्रुप ऑफ सेल. आता या कॅपिलरी मधून बाळांनो, या कॅपिलरी मधून काही घटक बाहेर येतात. या कॅपिलरी मधून ज्यावेळेस हे ब्लड फ्लो करत असतं त्यावेळेस या ब्लड मधून काही प्रमाणामध्ये वॉटर बाहेर येतं. काय येतं, वॉटर बाहेर येतं. त्याचबरोबर या कॅपिलरी मधून काही वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस बाहेर येतात. अजून कोण बाहेर येतं, वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस. म्हणजे कॅपिलरी मधून बाहेर कोण आलं, वॉटर आणि वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस आले. हे वॉटर आणि त्याच्यामध्ये सोल्युबल असणारे जे सबस्टन्सेस जे टिश्यू पेसेस मध्ये बाहेर आलेले आहेत, जे टिश्यू पेसेस मध्ये बाहेर आलेले आहेत, या टिश्यू पेसेस मध्ये बाहेर आलेलं वॉटर, कॅपिलरी मधून बाहेर आलेलं वॉटर आणि वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस जे असतात तर यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो तर याला आपण म्हणू शकतो टिश्यू फ्लुइड किंवा त्याला म्हणू शकतो आपण इंटरस्टिशियल फ्लुइड. लक्षात ठेवायचं. म्हणजे टिश्यू फ्लुइड मध्ये कोण आहे तर टिश्यू फ्लुइड मध्ये एक आहे बाळांनो वॉटर आणि दुसरं आहे वॉटर मध्ये प्रेझेंट असलेले वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस. वॉटर मध्ये प्रेझेंट असलेले कोण आहेत तर वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस. या दोघांपासून कोण तयार होतं तर टिश्यू फ्लुइड तयार होतं. म्हणजे टिश्यू पेसेस मध्ये असणाऱ्या कॅपिलरी मधून बाहेर येणारं वॉटर
आणि वॉटरमध्ये सोल्युबल असणारे जे सबस्टन्सेस आहेत तर यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो, टिश्यू फ्लुइड म्हणतो, लक्षात ठेवायचं। आणि ज्या वेळेस हे टिश्यू फ्लुइड लिम्फॅटिक कॅपिलरीच्या आतमध्ये असतं त्यावेळेस त्याला आपण लिम्फ म्हणतो, हे लक्षात घ्यायचं, बरोबर। इथे कॅपिलरी शो केली, यानंतर आपण इथं याला ग्रीन कलर मध्ये आपण शो केलेले आहेत टिश्यू। आणि टिश्यू म्हणजे काय तर ग्रुप ऑफ सेल आहे आणि याच्यामध्ये असणारं जे पेसेस मध्ये असणारं जे फ्लुइड आहे तर त्या फ्लुइडला आपण म्हणत आहोत टिश्यू फ्लुइड, बरोबर समजते। टिश्यू फ्लुइडलाच आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल फ्लुइड। आणि ज्यावेळेस हे टिश्यू फ्लुइड लिम्फॅटिक कॅपिलरी मध्ये असतं, लिम्फॅटिक वेसल्स मध्ये असतं त्यावेळेस त्याला टर्म वापरली जाते लिम्फ, बरोबर। नेक्स्ट, आता मग आपण जर पाहिलं तर या लिम्फ मध्ये कोण कोण प्रेझेंट आहे असं जर मला सांगायचं म्हटलं तर लिम्फ मध्ये लक्षात ठेवायचंय, लिम्फ मध्ये प्लाझ्मा प्रोटीन्स आणि जे फॉर्म एलिमेंट आहेत तर ते बाहेर येत नाहीत, लक्षात ठेवायचे। कॅपिलरी मधून कोण बाहेर येत नाही तर कॅपिलरी मधून लक्षात ठेवायचे प्लाझ्मा प्रोटीन्स, प्लाझ्मा प्रोटीन्स, प्लाझ्मा नाही बाळांनो, प्लाझ्मा प्रोटीन्स अँड मोस्ट ऑफ फॉर्म्ड एलिमेंट्स, okay, most of form elements not move out from capillary, लक्षात ठेवायचं। म्हणजे कॅपिलरी मधून बाहेर कोण येत नाही तर लक्षात ठेवायचे प्लाझ्मा प्रोटीन आणि लार्जर प्लाझ्मा प्रोटीन। इथं म्हणण्यापेक्षा आपण काय लार्जर हा शब्द एनसीईआरटीत वापरलेला आहे। लार्जर प्लाझ्मा प्रोटीन अँड मोस्ट ऑफ फॉर्म एलिमेंट नॉट मूव्ह आउट फ्रॉम कॅपिलरी, कॅपिलरी मधून बाहेर येत नाहीत। मग कॅपिलरी मधून बाहेर कोण येतं तर लक्षात ठेवायचंय कॅपिलरी मधून एक डब्ल्यूबीसी बाहेर येते आणि डब्ल्यूबीसी कोणती असते तर ती मोस्टली लिम्फोसाइट असेल, मोनोसाइट असेल तर ह्या कॅपिलरी मधून बाहेर येऊ शकतात। म्हणून ऑल फॉर्म एलिमेंट नाही म्हणलं मी, मोस्ट ऑफ फॉर्म एलिमेंट हे कॅपिलरी मधून बाहेर येत नाहीत, लक्षात घ्या। आता आपण जर पाहिलं की कॅपिलरी मधून कोण बाहेर येतं तर जी लिम्फोसाइट असते किंवा डब्ल्यूबीसीज मूव्ह आउट फ्रॉम कॅपिलरी। लक्षात ठेवायचे कॅपिलरी मधून कोणती ब्लड सेल बाहेर येते तर डब्ल्यूबीसी ही कॅपिलरी मधून बाहेर येऊ शकते। डब्ल्यूबीसी मूव्ह आउट फ्रॉम कॅपिलरी बाय अमिबॉइड मुवमेंट। अमिबॉइड मुवमेंट म्हणजे अमिबा सारखी मुवमेंट करत ही डब्ल्यूबीसी कॅपिलरी मधून बाहेर येते आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणतो तर त्या कंडिशनला म्हणतो बाळांनो डायपेडेसिस। लक्षात ठेवायचं डायपेडेसिस म्हणजे काय तर कॅपिलरी मधून डब्ल्यूबीसी न बाहेर यायचं, कुणासारखं अमिबा सारखी मुवमेंट करत यायचं, या कंडिशनला आपण डायपेडेसिस म्हणतो। ही एक पॉइंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। बरं, आता लिम्फ मध्ये कोण नाहीये तर लिम्फ मध्ये लार्जर प्लाझ्मा प्रोटीन नाहीयेत, आरबीसी नाहीये, प्लेटलेट नाहीये, पण लिम्फ मध्ये डब्ल्यूबीसी असू शकते, लक्षात ठेवायचंय। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लिम्फ मध्ये कोण आहे तर लिम्फ कंटेन लिम्फोसाइट। आणि लिम्फोसाइट कोण आहे बाळांनो तर लिम्फोसाइट ही एक डब्ल्यूबीसी सर्वांना माहित आहे। लिम्फ कंटेन लिम्फोसाइट which gives immune response to body, immune response of body। म्हणजे बॉडीचा इम्युनो रिस्पॉन्स देण्याचं काम कोणाचं आहे लिम्फोसाइटचं। आणि ही लिम्फोसाइट कुठं प्रेझेंट असते तर लिम्फ मध्ये प्रेझेंट असते, लक्षात ठेवायचं। मग लिम्फ मध्ये कोणती ब्लड सेल असते असा क्वेश्चन असतो तर लिम्फ मध्ये कोणती लिम्फोसाइट ही ब्लड सेल असते आणि जी बॉडीला इम्युनो रिस्पॉन्स देण्याचं काम कोणाचं आहे लिम्फोसाइटचं, लक्षात ठेवायचंय। यस, कॅपिलरी मधून बाहेर कोण कोण येतं म्हणलं मी, वॉटर येतं, वॉटर सोल्युबल जे सबस्टन्सेस आहेत ते येतात आणि एक ब्लड वेसल येते कोणती एक ब्लड सेल येते कोणती डब्ल्यूबीसी ही बाहेर येते, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। नेक्स्ट, यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला सांगता येईल। मग जर आपण लिम्फचं जर कंपोजिशन पाहिलं तर लक्षात ठेवायचंय मिनरल कंपोजिशन जर आपण पाहिलं, मिनरल कंपोजिशन ऑफ लिम्फ, मिनरल कंपोजिशन ऑफ लिम्फ जर आपण पाहिलं तर मिनरल कंपोजिशन ऑफ लिम्फ इज सेम लाईक प्लाझ्मा। बाळांनो, प्लाझ्मा आणि लिम्फ एक्झॅक्ट सेम नाही बरं का,
त्या दोघांचं मिनरल कंपोजिशन म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे आयन्स आहेत, मिनरल्स आहेत, तर ते सिमिलर आहेत असं म्हणत आहे. कारण लिम्फमध्ये लार्जर प्लाझ्मा प्रोटीन नसतात, प्लाझ्मामध्ये ते प्रेझेंट असतात. ओके, दोघांमध्ये फरक आहे का? तर आहे, पण दोघांचं मिनरल कंपोजिशन कसं आहे? तर दोघांचं मिनरल कंपोजिशन सेम आहे, हे आपल्या लक्षात येणं इथं आवश्यक आहे. नेक्स्ट, यानंतर अजून आपल्याला सांगता येईल की लिम्फ म्हणजे नेमकं काय? तर आपण असं म्हणू शकतो की लिम्फ इक्वल टू प्लाझ्मा मायनस लार्जर प्लाझ्मा प्रोटीन्स, लार्जर प्लाझ्मा प्रोटीन्स. ओके, लिम्फ इक्वल टू काय आहे बाळांनो? यस, लिम्फ इक्वल टू प्लाझ्मा मायनस लार्जर प्लाझ्मा प्रोटीन प्लस आरबीसी प्लस लिम्फोसाइट. कारण याच्यामध्ये कोण आहे? लिम्फोसाइट आहे, लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट, याच्यामध्ये लिम्फोसाइट असते. म्हणजे लिम्फ इक्वल टू प्लाझ्मा मधून तुम्ही लार्जर प्लाझ्मा प्रोटीन काढून टाकले तर खाली राहिलेला जो पाण्यासारखा द्रव आहे आणि त्याच्यामध्ये लिम्फोसाइट तुम्ही टाकली तर तुमचं लिम्फ तयार होऊ शकतं, लक्षात ठेवायचंय. ओके, यानंतर आपण लिम्फला अजून अशा प्रकारे एक्सप्लेन करू शकतो की जो लिम्फ आहे तर लिम्फ इक्वल टू ब्लड मायनस, जर आपण सांगितलं ब्लड मायनस, ब्लड मधून काय काय मायनस करावं लागेल आपल्याला? ब्लड मायनस आरबीसी, याच्यामध्ये आरबीसी नसते, प्लस आरबीसी. यानंतर अजून काय करावं लागेल आपल्याला? प्लेटलेट्स प्लस आपल्याला काय करावं लागेल? लार्जर प्लाझ्मा प्रोटीन्स. म्हणजे हे जर तुम्ही काढून टाकलं तर खाली राहिलेला जो घटक असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? लिम्फ. म्हणजे ब्लड मधून तुम्हाला काय काढून टाकायचंय? आरबीसी, प्लेटलेट आणि लार्जर प्लाझ्मा प्रोटीन जर काढून टाकले तर खाली राहिलेला घटक म्हणजे काय असेल? तर लिम्फ असेल, हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे जर क्वेश्चन समजा तयारच केला की एक्झॅक्ट लिम्फ म्हणजे काय, तर अशा प्रकारे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता अजून एक पॉइंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की लिम्फ जो आहे तर लिम्फचा फ्लो हा बॉडीकडून ऑलवेज हार्टकडे असतो. म्हणजे फ्लो ऑफ लिम्फ कसा आहे? तर युनिडायरेक्शनल आहे. फ्लो ऑफ लिम्फ इज युनिडायरेक्शनल. लिम्फचा फ्लो कसा आहे बाळांनो? युनिडायरेक्शनल आहे. आणि युनिडायरेक्शनल म्हणजे कसा? तर टुवर्ड्स हार्ट आहे, लक्षात ठेवायचं. कुणाकडे आहे? टुवर्ड्स हार्ट आहे. म्हणजे बॉडीकडून, टिश्यू पेसेस कडून यस लिम्फ हे हार्टकडे पास केलं जातं, म्हणून त्याचा फ्लो कसा आहे? युनिडायरेक्शनल आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट मला सांगता येईल की लिम्फ हा काय आहे? तर लिम्फ ऍक्ट ॲज अ साइट ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस, न्यूट्रिएंट बिटवीन ब्लड अँड सेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लिम्फ ऍक्ट ॲज साइट ऑफ एक्सचेंज ऑफ gases comma nutrients between blood and cells, hence called middleman of body. मिडलमॅन याला काय म्हटलं जातं? मिडलमॅन म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. मिडलमॅन ऑफ बॉडी. मिडलमॅन कुणाला म्हटलं जातं? तर लिम्फला म्हटलं जातं. म्हणजे लिम्फ काय करायला माहितीये का? तर एजंटचं काम करतो, एजंटचं. लक्षात ठेवायचं. कशा प्रकारे सर? समजा मी असं म्हणेल, समजा इथं एक ही ब्लड वेसल आहे, आपण असं कन्सिडर करू की ही एक काय आहे? कॅपिलरी आहे, कॅपिलरी. ओके, कॅपिलरी आहे. आणि इकडे काय आहे? तर इकडे ह्या एक प्रकारच्या सेल आहेत असं कन्सिडर करू आपण. ह्या सेल आहेत, ह्या सेल आहे. ओके, आणि इथं काय असणार आहे? तर टिश्यूच्या सभोवताली काय असणार आहे? फ्लुइड असणार आहे. याला आपण टिश्यू फ्लुइड किंवा लिम्फ म्हणू शकतो. ओके, टिश्यू फ्लुइड किंवा लिम्फ म्हणू शकतो. आता लक्षात घ्या, आता जे घटक ब्लड मधून बाहेर येणार आहेत, तर ब्लड मधून समजा असे हे 1-2 घटक बाहेर आले समजा, तर ब्लड मधून जे घटक बाहेर येतात तर हे कुठे येतात? लिम्फ मध्ये. आणि लिम्फ मधून कुठं पाठवले जातात? सेलला पाठवले जातात. बरोबर, सेलला पाठवले जातात. आता नेक्स्ट समजा सेल मधून काही घटक बाहेर येतात, आणि सेल मधून बाहेर आलेले जे घटक आहेत
तर सेलमधून बाहेर आलेले घटक हे कुठं पाठवले जातात, ब्लडमध्ये पाठवले जातात. म्हणजे सेलमधून घटक कुठे यायले, लिम्फमध्ये, टिश्यू फ्लुइडमध्ये, आणि टिश्यू फ्लुइडमधून कुठं पाठवले चालले, ब्लडमध्ये पाठवले चालले. बरोबर ना. म्हणजे याच्या आतमध्ये काय आहे, ही काय आहे, ही एक आपली ब्लड वेसल आहे. ब्लड वेसलच्या आतमध्ये काय असणार आहे, पूर्ण ब्लड असणार आहे. बरोबर. म्हणजे ब्लड मधले घटक आधी कुठे यायले, टिश्यू फ्लुइड मध्ये, टिश्यू फ्लुइड मधून सेलला चालले, सेल मधले घटक कुठे यायले, टिश्यू फ्लुइड, आणि टिश्यू फ्लुइड मधून ब्लड मध्ये ऍड केले. म्हणजे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की लिम्फ हा कशाचा रोल प्ले करायला, मिडल मॅनचा रोल प्ले करायला. टिश्यू कोण घेतो आणि ब्लड मध्ये टाकतो, ब्लड कडून घेतो आणि टिश्यूला देतो, अशा प्रकारे रोल प्ले करत आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हा लिम्फ जो आहे, तर बाळांनो लिम्फ हा मिडल मॅन ऑफ बॉडी आहे, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. यानंतर आता लिम्फ हा काय आहे, तर बॉडी मधलं एक फ्लुइड आहे, तर त्याच्या मदतीनं खूप सारे घटक हे वाहून नेले जातात, लक्षात ठेवायचंय. म्हणून आपण इथं एक पॉइंट लिहू शकतो की लिम्फ also act as carrier of, लिम्फ हा कॅरियर आहे बाळांनो, कॅरियर ऑफ, लिम्फ also act as a carrier of nutrients, hormones etc. लक्षात ठेवायचे. न्यूट्रिएंट हा काय म्हणून काम करतो, तर न्यूट्रिएंट हा कॅरियर म्हणून काम करतो. आणि कॅरियर म्हणजे काय, काही घटक वाहून नेण्यासाठी मदत करतो. न्यूट्रिएंट असतील, हार्मोन्स असतील, किंवा अदर जे लिम्फ सोल्युबल घटक आहेत, तर ते वाहून नेण्यासाठी बॉडीमध्ये लिम्फ हा आपल्याला मदत करतो, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आता जे लिम्फचा फ्लो कसा आहे म्हणलं मी, युनिडायरेक्शनल. लिम्फचा फ्लो कसा आहे, युनिडायरेक्शनल. आणि फायनली टिश्यू पेसेस मधून कलेक्ट केलेलं जे लिम्फ आहे, तर ते कुठं मेजर व्हेन मध्ये ऍड केलं जातं आणि व्हेनच्या मदतीनं ते हार्ट मध्ये सोडलं जातं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की समजा बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत, लिम्फॅटिक कॅपिलरी, जशा ब्लड कॅपिलरी आहेत तशा लिम्फॅटिक कॅपिलरी आहेत. अजून मोठ्या लिम्फॅटिक वेन्स आहेत, लिम्फॅटिक कॅपिलरी, लिम्फॅटिक वेन्स, लिम्फॅटिक वेन म्हणण्यापेक्षा आपण वेसल्स म्हणू. लिम्फॅटिक वेसल्स प्रोड्युसेस लिम्फॅटिक सिस्टम. हे काय तयार करतात बाळांनो, लिम्फॅटिक सिस्टम तयार करतात. लिम्फॅटिक कॅपिलरी, लिम्फॅटिक वेसल्स प्रोड्युसेस लिम्फॅटिक सिस्टम which collect lymph from tissue pieces. कुठून लिम्फ कलेक्ट करतात, टिश्यू पेसेस मधून लिम्फ कलेक्ट करतात. इट कलेक्ट लिम्फ फ्रॉम टिश्यू पेसेस अँड ट्रान्सपोर्ट अँड ड्रेन इनटू, कुठे सोडतात, अँड ड्रेन इनटू मेजर वेन. लक्षात ठेवायचंय, मेजर वेन्स, बॉडी मधल्या ज्या मेजर वेन आहेत, म्हणजे जसं की राईट सबक्लॅव्हियन वेन आहे, क्लॅव्हिकलच्या खाली असते. लेफ्ट सबक्लॅव्हियन वेन आहे, जी या क्लॅव्हिकलच्या बाजूला असते. म्हणजे लिम्फॅटिक वेसल कडून आलेलं जे लिम्फ आहे, तर हे कशामध्ये ड्रेन केलं जातं, तर लक्षात ठेवायचं हे मेजर वेन मध्ये ड्रेन केलं जातं. आणि मेजर वेन म्हणजे कोण, तर मेजर वेन मध्ये राईट सबक्लॅव्हियन वेन, लेफ्ट सबक्लॅव्हियन वेन या मेजर वेन आहेत. आणि त्या वेन पुढे लिम्फ रिलीज करतात सुपेरियर आणि इन्फेरियर व्हॅना केव्हामध्ये, आणि सुपेरियर आणि इन्फेरियर व्हॅना केव्हा हा ओपन होतो, राईट ऑरिकल मध्ये. राईट ऑरिकल म्हणजे अशा प्रकारे लिम्फ टिश्यू पेसेस मधून गोळा केलं जातं, मेजर वेन मध्ये आणून सोडलं जातं, मेजर वेन द्वारे व्हॅना केव्हात सोडलं जातं, आणि व्हॅना केव्हा मधून राईट ऑरिकल मध्ये रिलीज केलं जातं, हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. आता लिम्फॅटिक सिस्टम मध्ये जर आपण पाहिलं, तर लिम्फॅटिक सिस्टम मध्ये जी लार्जेस्ट किंवा मेजर म्हणू शकतो आपण, लार्जेस्ट लिम्फॅटिक जी वेसल आहे, लार्जेस्ट लिम्फॅटिक वेसल, तर ती आहे बाळांनो थोरॅसिक डक्ट. कोणती आहे, थोरॅसिक डक्ट. लक्षात ठेवायचंय, थोरॅसिक डक्ट ही काय आहे, तर लार्जेस्ट लिम्फॅटिक वेसल आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. आता लिम्फचं एक महत्वाचं अजून एक फंक्शन सांगतो की लिम्फ कशाला मदत करतो, तर लिम्फ हेल्प टू मेंटेन होमिओस्टॅसिस. लक्षात ठेवायचंय, मेंटेन होमिओस्टॅसिस. आता होमिओस्टॅसिस म्हणजे काय, तर मेंटेन इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट, बॉडी मधलं इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट ठेवणं, याला म्हणायचं होमिओस्टॅसिस. लिम्फ हेल्प टू मेंटेन होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस म्हणजे काय, मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ बॉडी
इज कॉल्ड होमिओस्टॅसिस. मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ बॉडी इज कॉल्ड होमिओस्टॅसिस. मग टेम्परेचर रेग्युलेशन असेल किंवा आयन कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा न्यूट्रिशन बॅलन्स असेल, हे सगळं मेंटेन करायला कोण मदत करतं, तर लिम्फ मदत करतो. होमिओस्टॅसिस बॉडीचं मेंटेन करायला लिम्फ मदत करतो, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. याच बरोबर लिम्फ हा कशासाठी मदत करतो, लिम्फ ऑल्सो हेल्प फॉर कशाला मदत करत आहे, हेल्प फॉर रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड टिश्यू मध्ये तयार झालेला बाहेर काढण्यासाठी पण मदत करतो. रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड अदर मेटाबॉलिक वेस्ट. लक्षात ठेवायचं, जेही मेटाबॉलिक वेस्ट तयार होतात, कार्बन डायऑक्साइड असेल तर हे बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी लिम्फचा वापर केला जातो, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे लिम्फ बद्दल आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन आवश्यक आहे. लिम्फ बद्दल फंक्शन सांगायचे म्हणलं तर स्पेसिफिक फंक्शन मला काय सांगता येतील, अकॉर्डिंग टू अवर एनसीईआरटी तर 3 फंक्शन खूप महत्वाचे लिम्फचे आपल्या पॅरेग्राफ मध्ये दिले आहेत. एक म्हणजे काय की लिम्फकडे लिम्फोसाइट असतं आणि लिम्फोसाइट इम्युन रिस्पॉन्स देण्याचं काम करतं. दुसरं फंक्शन, लिम्फ ऍक्ट ॲज अ साइट ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस न्यूट्रिएंट, हा पॉइंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, बिटवीन ब्लड अँड सेल. आणि तिसरा पॉइंट म्हणजे लिम्फ ऍक्ट ॲज अ कॅरियर ऑफ न्यूट्रिएंट हार्मोन, हा तिसरा पॉइंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर हे 3 फंक्शन कुठं एनसीईआरटी टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेले आहेत. आणि लिम्फ म्हणजेच काय, तर लिम्फ ज्यावेळेस टिश्यू पेसेस मध्ये जे फ्लुइड असतं त्याला आपण टिश्यू फ्लुइड किंवा इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणतो. आणि हेच फ्लुइड ज्यावेळेस लिम्फॅटिक वेसल मध्ये एंटर करतं तर त्यावेळेस आपण त्याला लिम्फ म्हणू शकतो, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. बरं, आता आपण पुढे अजून काय कंटिन्यू करू, तर लिम्फच्या नंतर पुढचा जो पार्ट आहे तर तो आहे सर्क्युलेटरी सिस्टम. तर सर्क्युलेटरी सिस्टम हा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. आजच्या लेक्चरमध्ये आपण लिम्फ कंप्लीट केलेला आहे. यस, इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच. सर्वांनी लेक्चर पाहायचंय, नोट डाऊन करायचंय, एनसीईआरटीतून महत्वाचं म्हणजे रीड करायचंय आणि एमसीक्यू प्रॅक्टिस करायची. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. थँक्यू.